नमस्कार मंडळी, मी तुमची सर्वांची लाडकी सरस्वती. मग सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आज तर खूप आणि खूप मोठी मजा आणि एन्जॉय आहे माझ्यासोबत, बरं का मंडळी. मग माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण मी आज तुम्हाला ना घेऊन जाणार आहे. कुठं? चला तर मंडळी माझ्यासोबत, तुम्हाला सुद्धा हेवा वाटल. मी जे काही तुम्हाला आज प्रदर्शित करणार आहे ना, ते बघून तुम्हाला खरंच आणि खरंच हेवा वाटल स्वतःचा. चला तर मंडळी, मग मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे खाद्य सांस्कृतिक कला व मनोरंजन प्रदर्शनमध्ये. पाहिलं ना? इथेच स्थळ आहे जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर. इथे हिरकणी हाट पाहण्यासाठी. चला तर मंडळी, मग माझ्यासोबत मी तुम्हाला पूर्ण हिरकणी हाटची माहिती देणार आहे, बरं का. मस्तपैकी जरी तुम्ही घरी असाल, आउट ऑफ असाल, तर लातूरचा हिरकणी हाट पाहून तुम्हाला खूप आणि खूप आनंद आणि मनोरंजन पण होणार आहे आणि तुम्हाला एक हुरहुर मात्र राहील, बरं का मंडळी. माझ्या मैत्रिणीला तर नक्कीच राहील. का तर माझ्या मैत्रिणी म्हणलं आणि हिरकणी हाटचं अतूट नातं असतं, म्हणजे मोजता न येणारं नातं. का मंडळी माहितीये का? महिला आणि खरेदी, बापरे, हे लय जुनं पुराणं नातं आहे हो मंडळी. मी तुम्हाला आज घेऊन आलेली आहे हिरकणी हाट खाद्य सांस्कृतिक कला व मनोरंजन प्रदर्शनमध्ये. चला तर मग मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिथे महिलांच्या स्वप्नाला मिळतो आधार, आकार आणि कला, बरं का. इथे सशक्त महिला सक्षमीकरणासाठी प्रदर्शित व विक्री स्टॉल, बरं का मंडळी. नव्या युगाची नवी भरारी, जिद्द आता प्रत्येक दारी, हिरकणी हाट हीच गोष्ट न्यारी, बरं का मंडळी. तर प्रत्येकाने इथं येऊन भेट द्यायला आणि खरेदी करायला विसरायचं नाही. चला तर मग मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आता हे इथल्या स्टॉलवरती. हा स्टॉल इतका सुंदर आणि अप्रतिम स्टॉल होता मैत्रिणींनो, तुम्हाला मी काय सांगू. आता हे बघा, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल बरं का. ह्या ताईंने अप्रतिम वस्तूचं स्टॉल लावलेलं होतं. हे इथं करंडे पाहिले मी, आगळे वेगळे करंडे होते बरं का. अँटिक पीस होतं. भलेही हे पितळाचे नाही आहेत, पण हे ॲक्रेलिक पासून तयार झालेले इतके सुंदर पीस होता की विचारता सोयनी. मी याच्यातला एक घेतला बरं का, मला आवडला म्हणून. खूप आणि खूप सुंदर प्रदर्शन आहे महिलांचं. विचार करा, माझी माता भगिनी कुठं पोहोचली आहे. आणि मी लातूर जिल्हा परिषद व DRD बचत गटातील सर्व महिलांचं मी कौतुक करते बरं का. आणि खरंच ह्या माया बहिणीनं एवढी सुंदर कला, हे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी. हे लक्ष्मीपूजन. तुम्हाला काय वाटलं हे पोर्ट्रेट आहे, फोटो आहे? नाही मंडळी, हे ते होती ना, ते रांगोळी होती. आता चला तर मग पुढे. हे घरामध्ये हे तावडे उद्योग, घरामध्ये उकळामध्ये वाटलेल्या प्रत्येक नमुन्याच्या चटण्या, शेंगदाणा चटणी, कारळा, जवस, खूप आगळ्या वेगळ्या चटण्या, लोणचे, पापड, काय काय बनवलेत माझ्या महिलांनी, बापरे. शेवाया, हे ते खपली गव्हाच्या शेवाया, हँडमेड डाळी, म्हणजेच घरी जात्यावर केलेल्या डाळी. हे वेपर्स आहेत मंडळी. वेपर्स तर एवढे सुंदर होते ना, बापरे, खूपच छान. मी ना चांगली मस्तपैकी खरेदी केलेली आहे. तुम्ही सुद्धा करायची. का तर आपणच आपल्या मैत्रिणींची मदत केली पाहिजे. हे हे हाताने तयार केलेले एवढे सुंदर कलाकुसरमध्ये, बापरे, अप्रतिम. पापड असतील, लोणचे असतील, खारोड्या असतील. इथं हे घरगुती खारोड्या बनवलेल्या आहेत, चुलीवर शिजवलेल्या म्हणल्या ह्या दीदीनं. खूप आणि खूप सुंदर अप्रतिम लोणचे, पापड, हे तांदळाचे पापड
इतके सुंदर ना, पारंपरिक आपल्या खेड्यातल्या पद्धतीनं घरी जात्यावर, उकळावर, मुसळावर कांडून दळून आणि स्वच्छ एकदम सुंदर बनवलेले हे नाचणी पापड बघा. इथं तर एवढा मोठा स्टॉल होता मैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगू, तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी येत असेल हे बघून, है ना. हे नाचणीचे पापड होते बघा. मी त्या दीदीला विचारलं कसे किलो, अहो 300 रुपये किलो. आपण जर विचार केला मंडळी सगळ्यांचा, ते धान्य दळणं, काढणं, भरडणं, वित करणं, गॅस, लाकडं, ह्याचा जर विचार केला तर शून्य किंमत आहे. खरंच आणि खरंच खूप अप्रतिम प्रोडक्ट आहेत आणि सगळे हँडमेड आणि घरगुती. ह्या सगळ्या माझ्या महिला ग्रामीण भागातनं आलेल्या येतात बघा. ह्यांचं कौतुक करल तेवढं कमी आहे. आपण म्हणतो शाळा शिकल्याच्या नंतर नोकरी लागली, खूप पैसे कमवली, अमकं झालं तमकं झालं. अहो, माणसाच्या हातामध्ये कला आणि बुद्धी जर असेल ना तर माणूस काहीही आणि कुठंही आणि केव्हाही करू शकतो. वयाचं सुद्धा बंधन नाही. तुम्ही बघू शकता, अहो हे पहा, हे हातानं केलेले आहेत झुंबर, सगळे किती सुंदर झुंबर आहेत मंडळी. बघा ना, आपलं घर किती सुंदर आणि लक दिसेल हे लावल्याच्या नंतर. आणि आपल्या मनाला एक समाधान भेटल की माझ्या माता भगिनीनं हातानं बनवलेलं आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपली एक काहीतरी तुटपुंजी मदत हाय ना मैत्रिणींनो. काहीतरी आपली पण ह्या माता भगिनींना मदत म्हणून हे आपण खरेदी करायचं बरं का. आणि मी आता आले इथं पुढे स्टॉलवर. हे स्टॉलवरती आल्या काय म्हणजे संस्कार असतात बघा. प्रेमनाथनी माझे पाय धरले, म्हणजे तो मला बहीण मानतो बरं का, प्रेमनाथ कुमठेकर. आणि हा आहे बल्लाळनाथ चिंचोलीचा बरं का. आणि याची बायको म्हणजेच विजया फूड म्हणून या नावानं ओळखली जाणारी पूर्ण महाराष्ट्रभर यांचे ड्रायफ्रूटचे लाडू, शेंगदाणा लाडू असतील, परत ते मुखवास पण तयार करायलेत. राज्यस्तरीय इंटरनॅशनल पारितोषिक हिला राष्ट्रपतीच्या हातानं भेटलेलं आहे विजयाला. आणि खूप सुंदर लाडू, शेंगदाणा असतील, ड्रायफ्रूट असतील, कुठलेही लाडू आणि कुठलेही खाद्यपदार्थ एवढं सुंदर बनवती ना विजया, अप्रतिम बनवती मंडळी. तुम्हाला काय सांगू, मी स्टॉलला भेट दिली पण विजया तिथं नव्हती. काहीतरी कामानिमित्त ती थोडं बाहेर बाजूला गेलेली होती. प्रेमनाथशी बोलणं झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण स्टॉल पाहिला. अप्रतिम त्यांचं सगळं बनवलेलं होतं बघा. तिथून आम्ही थोडं पुढे आलो तर हे पहा मंडळी, बाज, पाटा तुम्हाला बघायला हे बघितलेलं आहे. पण याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? हा आहे नांगर. हे बघितलं, आठवलं का काय आहे? हे तिफन म्हणतात. हे खेड्या गावामध्ये शेतात पेरण्यासाठी पहिलं बैला असायचे, बैलावर आऊत ठेवून तिफन ठेवून हे पेरण्यासाठी अवजारं वापरायची. आपल्याला किमान करणं नाही तर नाही, किमान बघणं तरी यावं मंडळी. अहो, कोणाच्या तरी आनंदात सामील व्हायला शिका, कुठं तरी जायला शिका, बाहेर पडा, कोणाच्या तरी कलागुणांना कौतुक करायला शिका, त्यांचं भरभरून कौतुक करा मंडळी. का माहितीये का, हे इथं तर मला आश्चर्य वाटलं, हा दादा खाद्य पदार्थ बनवत होता. इथून थोडं पुढे आल्याच्या नंतर एक खाऊ गल्ली लागली मंडळी आम्हाला. काय कौतुक करावं बापरे जयलक्ष्मी समूहाचं. हे यांनी तर मेथकूट पासून चटण्यापासून बनवलेलं होतं. बापरे अप्रतिम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदनं ऑर्गनाईज केलेलं हे सर्वांसाठी बरं का. तिथं येणारे जाणारे स्टॉलवाल्यांची तपासणीसाठी आरोग्य केंद्र सुद्धा उभं केलेलं आहे. खूप सर्वांचे धन्यवाद. हे ऑर्गनाईज करणाऱ्याचे खूप मनस्वी पुनश्च एकदा धन्यवाद. मग इथून आलो आम्ही खाऊ गल्लीला. हे पहा कसले पदार्थ मंडळी, ताजे आपण हॉटेलमधलं आणतोय, कधी केलेलं, कसल्या तेलातलं काय माहिती, आणि तीच मटक्या मारून म्याम करू खातोय. इथं बघा ह्या दीदी तर ना बापरे, मी तर एवढी हसले ह्या दादाला बघून. बघा मंडळी, बायका पुरुष कोणी कामाला लाजना हो. खूप प्रगती झाली आहे सगळ्यांमध्ये. हे बघा समोर गरम हॉटेलवाला देतो का असं समोर गरम करून भजी. आपण तिथं जाऊन बोट चाटू खाऊन येतो. या जरा इथं क्रीडा संकुलला लातूरला माझ्या, बघा तुम्हाला गरम आणि ताजं खायला मिळेल. मग
इथं आले. ह्या दीदीला तर एवढा हसले मी दीदी सोबत, आणि दीदी बी एवढी मनमोकळी होती ना. ही दीदी काय बनवती माहित आहे का? पहा पहा बरं. काय मंडळी, ओळखू येईना का तुम्हाला? ह्याला म्हणतेत आमच्या भाषेत कोंडुळे, म्हणजेच कोडबळे. बघा किती जुनी पद्धत आणली माझ्या माता भगिनींना आपल्या समोर. हे आप्पे, कोडबळे. आता तर आजकालच्या मुलीला कोडबळे म्हणल्याच्या नंतर करतील. पण मला माहिती आहे, माझी आई आजी आम्हाला गरम गरम कोडबळे करून द्यायची. मला पण येतात बरं का मंडळी. असं नाही की मी नुसतं बोलते, मी तुम्हाला कोडबळे सुद्धा करून देते एके दिवशी. हे ह्या दीदीनं मम्मत सुद्धा बनवलेलं होतं. खूप छान, ताजं ताजं गरम गरम खायला मिळेल. आओ तुम्ही एकदा येऊन तर बघा माझ्या लातूरला. घरला जाणं विसरचाल माहिती का. आता हे पाही एवढीशी छोटीशी माझी दीदी, ही ना कप चॉकलेट बनवायला लागली. कौतुक करावं तेवढं कमी आहे मंडळी. बिझनेसला वय, शिक्षण, स्त्री पुरुष असं काहीही लागत नाही. बुद्धी असल्या चलो. बघा ह्या दीदीनं ना इतका सुंदर चॉकलेट कप बनवला माझ्या समोर. बापरे, अप्रतिम चॉकलेट कप बनवला. हे पा मी तिला विचारलं, दोघी मायलिकी मिळून हा बिझनेस करतात. किती छोटी मुलगी, अहो हिचं वयच आहे 15 ते 20 वर्षाची आहे. किती सुंदर बनवली बघा बरं. आता ह्या पुढे आल्याच्या नंतर ताई धपाट. बघा बरं, आजकालच्या मुलींना येतात का धपाटे? धपाटे ही थापून धपाटे केलेले, लाटून नाही बरं का, गव्हाचं पीठ घालून. खूप सुंदर धपाट्याचा वास येत होता. पण मंडळी तर या बघा, ताजे धपाटे असतील, अनेक प्रकार आहेत. आणि इथं तर माझी फ्रेंडच भेटली बघा, पूजा पांचाळीनं. बघा सासा सुनानी एवढा सुंदर स्टॉल लावला होता मैत्रिणींनो, विचारता सोय नाही. ह्यांची सासूबाई गेले 10 वर्ष झालं घरामध्ये कुरड्या, पापड्या, शेवाया, खारुड्या करून हे खूप आणि खूप सुंदर बिझनेस करतात बरं का सासा सुना मिळून. हे खारुड्या तळून खारुड्या इथं तयार होत्या मंडळी खायला. पण काय करू, मला पूजाची सासू खूप खा म्हणत होती, पण नाविलाज ना, माझा रविवार होता, उपवास आहे, चैत्र चालू आहे ना आमचा. मग शिदाजीचे माझ्या रविवार असते, मग मी कसं खाणार मंडळी. पण मी उद्या जाऊन मी नक्की खाईन बरं का. चला तर मंडळी मी तुम्हाला सांगते, माझ्या हिरकणी हाटमध्ये या प्रदर्शनामध्ये खरेदी सोबतच पारंपरिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमाचीही मेजवानी आहे. आणि ही मेजवानी खायला आणि बघायला विसरायचं नाही. सांस्कृतिक कार्यक्रम मंडळी दररोज 6 ते 9. तुम्हाला मी डिटेल सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. 6 ते 9 बरं का. 21 मार्च दिवशी जागर लोककला हा कार्यक्रम आहे. 22 तारखेला हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे. खूप आणि खूप सुंदर, अप्रतिम. 23 तारखेला अभंगवाणी आहे, माहितीये ना. अभंग म्हणल्याच्या नंतर आपण देह भान तान भूक हरून जातो. गेलंच पाहिजे मंडळी. 24 तारखेला देशभक्तीपर गीत आहेत, खूप सुंदर. आणि 25ला तर मग यमी काय म्हणता, काय आहे 25 मार्चला? शिवगीत व पोहाडा सर्वांच्या आवडीचे आणि विशेष विनामूल्य आहे. त्याच्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे धन्यवाद. का तर ही खरेदी, विक्री आणि पाहणी हे सगळं विनामूल्य आहे. तुम्हाला इथं 1 रुपयाचाही कर किंवा पैसे तिकीट नाही. तर सर्वांनी यायला विसरायचं नाही. कोल्हापुरी चप्पल घ्यायला विसरायचं नाही. झटपट पटापट चप्पल घ्यायचं फटाफट. खूप आणि खूप सुंदर अप्रतिम कोल्हापुरी चप्पल होते मंडळी. आता तुम्हाला मी काय सांगून काय नाही, खूपच सुंदर. बघा इतकं अप्रतिम प्रदर्शन आहे मंडळी इथं. बापरे, तुम्हाला काय सांगू आणि काय नाही. आणि जेवढं माझ्या लाडक्या ग्रामीण भागातल्या हिरकण्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्या काळापासून हिरकणी गड उतरून लेकरासाठी आलती, पण माझी माय माऊली हिरकणी हा संसार पुढे नेण्यासाठी, लेकरांना सक्षमीकरण
सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी आणि आपल्या लेकराला आणि कुटुंबाला सक्षम करण्यासाठी आज माझी माता भगिनी हिरकणी रस्त्यावर आलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला मदत केली पाहिजे. सगळ्यांनी म्हणजेच आपण सगळ्यांनी, त्यात मी सुद्धा आले बरं का. आणि मी खरेदी केली, मी हळद घेतले, मी लोणचं घेतले, मी चटणी घेतली आहे मंडळी. तुम्हाला काय सांगू, मला आवडलेले पदार्थ मी घेतलेले आहेत आणि खूप सारे पदार्थ मी स्वतः घरी बनवते. मग ती पापड, शेवाया, कुरुड्या, खारुड्या म्हणून घेतल्या नाहीत बरं का. तर इथं येऊन सगळ्यांनी खरेदी करायचे मंडळी. माझ्या प्रत्येक हिरकणीचे खूप खूप अभिनंदन, मनातनं अभिनंदन माझ्या प्रत्येक हिरकणीचे. मी आणखीन एकदा पुन्हा एकदा माझ्या लाडक्या सर्व हिरकणीचे कौतुक करते, खूप खूप कौतुक करते. आणि अशा प्रकारे पूर्ण लातूर जिल्हा क्रीडा संकुलच्या ह्या हिरकणी हाटचा आस्वाद दोन्ही घ्यायला विसरू नका. परत म्हणचाल सरस्वती दाखवलं नाही. मी पूर्ण हिरकणी हाट तुमच्या पुढे माझ्या तुटपुंजा शब्दामध्ये मांडायचा प्रयत्न केला आणि ते तुम्ही ऐकून घेतला, बघितला. घरी बसून माझ्या लाडक्या माता भगिनीने ज्यांना येता आलं नाही त्यांनी हा आस्वाद घेतल्यामुळं मी सगळ्यांचे धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि लाडक्या सरस्वतीच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.